नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। पुणे शहरामध्ये आज गुलाबो गँग संगीता तिवारी यांनी अशी मागणी केली की रुपाली चाकणकर यांना तातडीनं अटक करण्यात यावी। त्यांना जर अटक झाली नाही तर आम्ही रुपाली चाकणकर यांना पुणे शहरामध्ये फिरू देणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया संगीता तिवारी यांनी व्यक्त केली। आज त्यांनी पुण्यात त्याकरता आंदोलनही केलं। जाऊयात आपण रुपाली चाकणकर हटाव मोहिमेकरता संगीता तिवारी यांच्या या कार्यक्रमात। चाकणकर बाईंना ताबडतोब अटक केलीच पाहिजे। त्या भोंदूखळातला गुरुजी मानत होत्या आणि त्या त्यांच्या शिष्या होत्या, म्हणजे शी वॉज पार्टनर इन अ क्राईम। त्यामुळे तिला अटक ही झालीच पाहिजे। आणि त्यांनी काल जो व्हिडिओ केलाय तो त्यांना पुन्हा राजकारणात येण्यासाठी, पुन्हा ऍक्टिव्ह होण्यासाठी केलाय। आणि तुम्ही काय कोर्ट कचेरीची भीती दाखवता आम्हाला? आम्ही तयार आहोत, कुठल्याही कोर्टात बोलवा। आमच्या महिलांच्या रक्षणासाठी, सुरक्षेसाठी आम्ही सर्व गुलाबो गँग, सर्व महिला रस्त्यावर उतरलो आहोत। आणि आम्ही देवाभाऊंना विनंती करतो, देवाभाऊ, लाडक्या बहिणींची जर तुम्ही खरंच रिस्पेक्ट करता तर रुपाली चाकणकरला अटक करा। महिला आयोग अध्यक्ष रक्षक असते, भक्षक नसते, त्यामुळे तिच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। जर भोंदूखळातवर पोलीस तक्रार करत होते, पोलिसांकडे गुन्हा दाखल होत होता, या बाईंनी तो थांबवला, दम दिला, पत्रकाराच्या विरोधातच एफआयआर करायला लावली। जर एवढी कृत्य केलं तर तुम्ही दोषी नाही आहात। कोर्ट काय वेड आहे का? वेड आहे कोर्ट तुम्हाला माफ करायला? तुम्हाला माफ करायला एकच भाऊ आहे, तो सगळ्या पुण्याला आणि महाराष्ट्राला माहितीये, पण आता चालू देणार नाही। आता महिला रस्त्यावर उतरल्या आहेत, यांना अटक झालीच पाहिजे। साडी काय कारण? साडी याच्यासाठी नेसवली, काल त्यांनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये फारच भावनिक होऊन की एखाद्या वस्त्र घातलेल्या व्यक्तीला निर्वस्त्र केलं असं म्हणल्या, तर त्या खोटं बोलल्यात। आम्ही बघा वस्त्र घातले, साडी नेसवली ताईंना, आम्ही निर्वस्त्र नाही केलं। आणि तीनदा आंदोलन घेतलं, एकदा जोडे मारले, एकदा काळ्या फसला, तर साडी नेसवली, ती पण हिरवी झाक साडी नेसवली। की आम्ही असं नाही, आमची इच्छा पण नाहीये की तुम्हाला वस्त्रहीन करायचं, कारण का तुम्ही आहो महिला आयोगालाच नागडं केलंय। तुम्हाला काय बोलायचं निर्वस्त्र काय आणि वस्त्र काय? तुम्ही स्वतःच महिलांना निर्वस्त्र केलं त्या खरातकडे। आला आला उन्हाळा आला। आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। आपल्या पुणे शहरामध्ये पोलीस दल अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असतं। आपले सण, उत्सव, कार्यक्रम आणि कायदा सुव्यवस्था राखण्याकरता ते निश्चित स्वरूपाचं चांगलं काम करत असतात। परंतु या पोलिसांचा सन्मान, कौतुक हा जाहीरपणे होणं आवश्यक असतं आणि लॅक्सिकॉनच्या माध्यमातून अशा पोलीस दलाचा सन्मान आज राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला। तेव्हा आपण जाऊयात पुणे मिरर आणि लॅक्सिकॉन यांच्या या उपक्रमाकरता। नमस्कार, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमधून मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर।
आपल्याला आता 1 दिवसाआड पाणी येणार हे नक्की, आणि त्याचा वापर आपण अतिशय काटकसरीनं करायला हवा. कारण एल निनो या फॅक्टरमुळे 30% पावसाचं प्रमाण कमी आणि पुन्हा तो पाऊस कधी येणार हे सुद्धा आपल्याला हवामानशास्त्रज्ञ कळवेल तेव्हाच कळेल. आणि निसर्गात जमिनीपासून 1000-2000 फुटावरती काय घडतं हे आपल्याला तसा अंदाज बांधणं कठीण असतं. तेव्हा 1 दिवसाआड पाणीसाठा म्हणजे खडकवासला, वरसगाव, पानशेत या धरणांचा साखळी पुरवठा आता 20% आलेला आहे आणि त्यातही आता गाळ मिश्रित पाणी येण्याची कदाचित शक्यता आहे. तेव्हा पुणेकरांनी पाणी, मग ते बोरिंगचं असो किंवा महापालिकेचं असो, अतिशय जपून वापरलं पाहिजे. यंदा पाऊस लवकर आलेला नाही आणि एल निनो इफेक्टमुळे असं सांगितलं जात आहे की पाऊस उशिरा येणार आहे, कमी प्रमाणात येणार आहे. त्यामुळे धरण साठ्यात जेवढं पाणी आता शिल्लक आहे ते आपल्याला पुरवून वापरायचं आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. आपण पाणी पुरवठा विभागाने काही झोन्स केलेत आणि त्याचं वेळापत्रक सुद्धा आहे जे आपल्या मार्फत जाहीर व्हावं. प्रत्येक एरियामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवलं जाईल आणि 1 दिवसाचा कपात असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या एरियामध्ये पाणी व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणात पुरवण्याची जबाबदारी पण आम्ही घेतो. मी आपल्या मार्फत सगळ्या पुणेकरांना आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे पाणी साठा कमी झालेला आहे, पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आपल्याला पाणी अतिशय कमी प्रमाणात वापरता आलं पाहिजे. पाण्याचा वापर आणि पाणी वाया जाऊ नये यासाठी कटाक्षाने आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील. पुणे महानगरपालिका जिथे पाण्याची गळती आहे ती होऊ देणार नाही हे पाहिलंच, परंतु पुणेकरांनी सुद्धा पाणी अनावश्यक साठवून ठेवू नये आणि साठवलेलं पाणी फेकून देऊ नये ही एक काळजी पुणेकरांनी घेतली पाहिजे. आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. जिथे कार वॉशिंग सेंटर्स आहेत तिथलं पाणी आपण बंद करतोय, स्विमिंग टँक्स बंद करतोय आणि कन्स्ट्रक्शन जे साईट्स आहेत त्यांना आपण पाणी देणार नाही. काही खाजगी सोसायट्या जिथे गाड्या धुण्यासाठी पाणी वापरलं जातं त्यांनी असं करू नये. गाडी धुण्यासाठी पाणी थेट वापरू नये आणि जिथे ज्या काही सूचना दिलेत, नियम घालून दिलेत, त्याचं उल्लंघन केलं असं लक्षात येईल त्यावेळेला आपल्याला काही कारवाई करावी लागेल. पुणे शहरामध्ये गुन्हेगारी, पब, मॉल, विदेशी डुप्लिकेट मद्य, सिगारेट यांचा आगार मोठ्या प्रमाणात सापडू लागलेला आहे. पण त्याचबरोबर अवैधरित्या या गोष्टींचा साठाही करणं पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांनी धाड टाकून सुमारे 1,90,00,000 रुपयाचा अवैध साठा पकडला. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे दारूचे ब्रँड्सही होते. जाणून घेऊयात या कार्यवाहीविषयी. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन, मी मालक संपादक डॉक्टर शैलेश गुजर. प्रेक्षको, पाणी कपात आता पुणे शहरामध्ये 1 दिवसाआड नक्की झालेली आहे. पण पाणी कपात ही जरी शासनानं केली असली तरी नागरिकांची कर्तव्य त्यांनी त्याचं पालन करायला हवं. पाण्याचा वापर आपण जपून काटकसरीनं करायला हवा. गाडी धुण्याकरता, सडा घालण्याकरता, आपल्या इमारती धुण्याकरता पाण्याचा वापर आपण आता टाळला पाहिजे. का तर पाणीच मुळामध्ये कमी आहे म्हणून. प्यायला पाणी आपल्याला टिकलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला रुग्ण आहे, हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्याकरताही पाण्याचा पुरवठा चांगला शुद्ध लागेल. त्याकरता पाण्याचा साठा आपण जपून वापरला पाहिजे. तेव्हा प्रेक्षको, तुम्हाला विनंती की पाण्याचा साठा जपून वापरा. जर कुठे सार्वजनिक ठिकाणी नळ कोंडाळ्यात पाणी वाहत असेल तर त्याचा नळ बंद करा आणि महापालिकेने जर तो नळ बंद केला नाही तर नागरिकांनी वर्गणी काढून आपल्या जवळपासच्या प्लंबरला घेऊन विनंती करून
तो नळ दुरुस्त करा. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. 1996 सालापासून तुमच्या सेवेत असलेलं एकमेव मराठी वार्तापत्र पुणे वृत्तदर्शन सी न्यूज.